कोपरगाव शहरामध्ये मुंबई येथील प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर विशाखा धोरडे मातेले यांनी आपल्या स्वर्गीय आजोबा कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष तथा श्री साई संस्थानचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट सोपान मारुतीराव धोरडे यांच्या इच्छेनुसार आपल्या मुलांसह नातवांनी आपल्या गावाची सेवा करावी या उद्देशाने खास महिलांसाठी त्वचारोग निदान आणि मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार आशुतोष काळे होते। त्याला प्रमुख पाहुणे म्हणून परमपूज्य सरला दिदी, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, राष्ट्रीय दूध विकास मंडळाचे संचालक राजेश परजणे, माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे, डॉक्टर उत्तमराव मातोले, अपर्णाताई मातेले, न्यूरोसर्जन डॉक्टर ओंकार मातेले, कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोहर येवले आदी हजर होते। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली। या प्रसंगी ॲडव्होकेट शंतनू धोरडे यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची माहिती दिली। त्वचा रोग जो आहे ती जी समस्या आहे ती महिलांमध्ये ज्यावेळेस जास्त आहे हे आमच्या लक्षात आल्यानंतर हा कॅम्प फक्त महिलांसाठीच ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये महिलांनी जास्तीत जास्त भाग घ्यावा याच्यासाठी आपण सर्व माध्यमांच्या वतीने प्रसिद्धी केलेली आहे। त्याप्रमाणे दादा सांगायला आनंद वाटतो का आज रोजी जवळजवळ 300 ते 400 पेशंट्स रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि चांगला प्रतिसाद या उपक्रमाला मिळालेला आहे। आणि हा उपक्रम राबवत असताना मला माझी व्याई माझे जावई डॉक्टर ओंकार यांनी खूप साथ दिली आणि त्यांची परवानगी घेऊनच मी हा कार्यक्रम पुढे घेतलेला आहे। याच्या मागची पार्श्वभूमी पण अशी आहे, थोडी इथं कार्यक्रम घ्यायची पार्श्वभूमी अशी काही आमचं जुनं घर आहे दादा आणि ह्या जुन्या घरामध्ये आमच्या वडिलांची एक इच्छा होती की माझ्या मुलीने MBBS करून पोस्ट ग्रॅज्युएशन करावं। थोडा सेंटिमेंटचा भाग आहे, एक भावनेचा भाग आहे आणि म्हणून मी तिची आज ओपीडी सुद्धा वडील जिथं झोपत होते वडिलांचं जे बेडरूम आहे त्या बेडरूममध्येच आज तिची ओपीडी मी ठेवलेली आहे। याच्या मागचं आई वडिलांची कृपा, आई वडिलांच्या कृपेमुळं मी माझ्या दोन्ही मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकतो। माझा मुलगा आनंदमय हायकोर्टात प्रॅक्टिस करतोय, कन्या मुंबईचे, दोघं मुंबईत आहे आणि तिच्या ज्ञानाचा, तिच्या क्लिनिकल ज्ञानाचा तमाम कोपरगावकरांचा उपयोग व्हावा यासाठी हा कॅम्प ठेवलेला आहे। तर या शिबिरात मान्यवरांनी देखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। शिबिराच्या निमित्ताने उपस्थित सर्व महिला माता भगिनींचं या निमित्ताने स्वागत करतो, आभार मानतो का आपण या शिबिरासाठी या ठिकाणी सल्ला घ्यायला आले, तपासणी घ्यायला आले। खऱ्या अर्थाने एक लोकप्रतिनिधी म्हणून मला फार मोठा अभिमान आहे का आपल्या कोपरगाव तालुक्यातून किंवा मतदारसंघामधून एक कन्या मुंबईसारख्या ठिकाणी डॉक्टर म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीची प्रॅक्टिस त्या ठिकाणी करताय आणि आता आपल्याही कोपरगावला त्यांचा फायदा या निमित्ताने होतोय, म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। तसेच काळे कुटुंबीय आणि धोरडे कुटुंबीय गेल्या अनेक पिढ्यांपासून आमचे संबंध आहेत, ते संबंध पुढे चालू ठेवण्यासाठी धोरडे भाऊसाहेब असतील यांचं कायम मला त्या ठिकाणी मार्गदर्शन असतं। राजकीय असू, सामाजिक असू, तुमच्या फील्डमधलं लिगलचं असू, काही जरी असलं तर निश्चितपणाने धोरडे भाऊसाहेब असतील यांनी मलाही मार्गदर्शन केलंय। माजी आमदार अशोकरावजी काळे साहेब यांच्याबरोबर पण त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं आणि त्यांनाही मार्गदर्शन केलं आणि काळे साहेबांपासून आरडेन धोरडे साहेब असतील, धोरडे कुटुंबीय असेल, एक जिव्हाळ्याचं नातं त्या ठिकाणी राहिलेलं आहे। म्हणून अशा या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी किंवा या शिबिराच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहत असताना मला फार मोठा आनंद त्या ठिकाणी आहे। मी आपल्या सर्वांच्या वतीने डॉक्टर विशाखाताई यांना मनापासून शुभेच्छा देतो। तसेच डॉक्टर ओंकार असं डॉक्टर विशाखा यांचं काम आहे। कोपरगाव शहरातली कन्या मुंबईत जरी कार्य करत असेल तरी ह्या नवीन टेक्नॉलॉजी ज्या आलेल्या आहेत ह्या आपल्या गावाकडे नेऊन तिथल्या काही रुग्णांना आपल्याला त्याचा सेवा आणि लाभ देता आला, त्यासाठी एक मोठा विचार घेऊन डॉक्टर विशाखा यांनी काम करण्याचं, आठवड्यातनं इथं येऊन नायकवाडे सरांच्या हॉस्पिटलला सेवा देण्याचं त्यांनी
ठरवलं आणि त्यांनी जो विचार केला त्याला आमच्या जावयांनी साथ दिली, त्यामुळे जावयांचे मनापासून आभार असं. आणि म्हणून आता शेवटी त्वचा रोग असेल, इतर काही समस्या असतील तर समाजात वावरत असताना कधी कधी एखाद्या काही गोष्टीच्या अशा आजाराने एक प्रकारचा आत्मविश्वास माणूस गमावतो आणि म्हणून या आजाराला साधा असा काही आजार आहे असं न मानता याच्यावर सुद्धा चांगल्या नवीन टेक्नॉलॉजीने उपचार करता येतात, पण ते आपल्या गावाकडे उपलब्ध नाही आणि त्यासाठी मुंबईला जावं लागतं, पुण्याला. ते काही सहज शक्य होत नाही वारंवार त्या ट्रीटमेंटसाठी जाणं. आणि म्हणून ती सेवा आपल्या या शिबिराच्या माध्यमातून आणि आपल्या या व्हिजिटच्या माध्यमातून कोपरगाव शहरात देण्याचं तिचं जो मनोदय आहे आपल्या लेखीचा, विशाखाचा, त्याचं मला खूप खूप विशाखाचं कौतुक वाटतं. तर त्यासाठी माझ्या कायम आपल्यासाठी शुभेच्छा असतील. आणि संतोर भाऊंनी जसं त्यांच्या वकिली व्यवसायात मोठं नाव केलं, समस्या अनेकांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं त्यांच्या या कायद्याच्या ज्ञानाच्या माध्यमातून. तसं तू सुद्धा विशाखा आमच्या इथे या आरोग्याच्या जे काही अभ्यास आहे त्याच्या माध्यमातून, त्या ज्ञानाच्या माध्यमातून रुग्णसेवा देण्याचं एक छान तुझ्या हातून एक काम घडतंय आणि पुण्याचं काम आहे, मानव सेवेचं काम आहे. दुर्मिळ आम्हाला बघायला मिळतो मुलीच्या माहेरी कार्यक्रम करायला तुम्ही मोठ्या मनाने परवानगी दिली आणि तिच्या आजोबाचं स्वप्न साकार होण्यासाठी तुम्ही जे काही मनाचा मोठेपणा दाखवला त्याबद्दल दोरडे परिवार आणि दोरडे परिवाराचे आम्ही हितचिंतक म्हणून निश्चितपणे आम्हाला तो अभिमान आहे आपल्याबद्दल. आणि म्हणून ओंकार आणि डॉक्टर विशाखांचं मनापासून कौतुक करीत असताना त्यांच्या भावी आयुष्यासाठी सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो. खरं तर ज्या अभ्यासक्रमाचा तिने अभ्यास करून पदवी घेतलेली आहे त्वचा रोगाचं, मी स्वतः त्याला फेस केलेला आहे. आणि म्हणून अनेक वेळेस माणसं घाबरतात, बोलतात. जुना काळ सांगायचं कसं इथपासून त्याचे अनेक दुर्गुण आपण सर्वजण अनुभवत असतो. माणूस तरी इकडं तिकडं जाऊन बोलतो, महिलांना मन मोकळं करणं जमत नाही. आणि म्हणून डॉक्टर विशाखांनी हा जो एक धाडसी निर्णय घेतलेला आहे, महिलांनाच फक्त याच्यात आपण ट्रीटमेंट द्यायची आणि त्यांना एक आत्ममनोबल त्याच्यातून तयार करून द्यायचं. निश्चितपणे मी त्याचं मनापासून कौतुक करतो, तिचं अभिनंदन करतो. डॉक्टर नायकवाडे साहेबांनाही मनापासून धन्यवाद देईन तर तिच्या ओपीडीसाठी त्यांनी काय दवाखाना उपलब्ध करून दिलेला आहे त्याबद्दल डॉक्टर नायकवाडे साहेबांचं, दोरडे साहेब आणि दोरडेताईंचं मनापासून अभिनंदन करतो. नमस्कार, मी डॉक्टर विशाखा शंतनू धोरडे. मी सध्या मुंबई येथे काया स्किन क्लिनिकमध्ये कन्सल्टंट डर्मॅटॉलॉजिस्ट म्हणून काम करत आहे गेल्या 3 वर्षापासून. माझे आजोबा कोपरगावचे रहिवासी ॲडव्होकेट सोपनराव मारुती धोरडे यांचं नेहमी स्वप्न होतं की मी डॉक्टर होऊन कोपरगावच्या लोकांसाठी सेवा द्यावी. त्यामुळे मी 14 एप्रिल आणि 15 एप्रिल रोजी कोपरगाव येथे मोफत कॅम्प कंडक्ट केला. हा कॅम्प फक्त महिलांसाठी व्हावा असा माझ्या पप्पांची इच्छा होती, म्हणून आम्ही हा महिलांसाठी त्वचारोग विकारांचा कॅम्प केला. यामध्ये आम्ही जवळजवळ 400 ते 450 महिलांची तपासणी केली. त्यामध्ये त्यांना मोफत सल्ला दिला व त्याप्रमाणे ट्रीटमेंट दिली. यापुढेही मी ही सेवा कोपरगावकरांसाठी करणार आहे. थँक्यू. या शिबिरामध्ये सुमारे 400 महिलांनी सहभाग घेतला, तर नागरिकांच्या विनंतीवरून 150 पुरुषांची तपासणी करण्यात आली. यामध्ये अँटी एजिंग, बोटॉक्स, फिलर्स आणि थ्रेडर्स यांसह केस आणि त्वचेचे अनेक रुग्ण आढळून आले. आलेल्या मान्यवरांचे स्वागत मुंबई हायकोर्टाचे ॲडव्होकेट आनंदमय धोरडे आणि ॲडव्होकेट चारुशीला धोरडे यांनी केले, तर आभार प्रवीण धोरडे यांनी मानले. एस9 मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.